मित्रांनो असं वाटतं की ते जमिनीवर चालत नाही. तर मी त्यांना दोनदा प्रश्न विचारला, तुम्ही जमिनीवर चालता का? ते अजूनही त्याचं निरुत्तर आहेत. आपल्याला आता ह्या ओढ्यातूनच पुढे जावं लागतं का, कारण घाटवाटा ह्या मोस्ट ऑफ आपल्याला ओढ्यातूनच करावं लागतात आणि पावसाळ्याच्या करायच्या म्हटलं तर खूप मुश्किल, करूच नाही. केवणी पठाराच्या इथं वरती आपल्याला एक घर मिळतं, ते म्हणजे ढेपे बाबांचं हे घर. दिनू मोहिते सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. सह्याद्री पुत्र ट्रकर्स आयोजित वारी गड किल्ल्यांची 3 वाजता आहेत. आम्ही झोपायला घेतलंय. आमच्या माणसांना काय झोप येत नाही. इथे बिबट्याचा वावर असल्यामुळे कोण लोक संडासला पण जात नाही. पण बिबट्याच्या आम्ही खुंट्या असं बोचला मारणार अग्नेची वांदे. या माणसाला एवढी भीती वाटली आहे का त्याचा हसू थांबत नाही. बिबट्याच्या भीतीने तर माणूस बाहेरही पडत नाही. तिथे मोठा बोर्ड लिहिलाय, इकडे बिबट्या, बिचारे हे बारकं बोर तिथे बसलं आणि तिथे मोठा हॉल आहे. बिबट्याचा पंजावर घेतला तर घाबरून ते मध्ये असायचे. गुड मॉर्निंग. दिनू मोहिते सोबतच्या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज घाटवाट्याचा आमचा सह्याद्री पुत्र ट्रेकर्स आयोजित घाटवाट्याचा पहिला ट्रेक आणि प्रवासी डोंगर किल्ल्यांची सर्व आपली गौरी दिदी सोबत आहेत. बाकी सगळे पाठी आहेत. बघूया आता किती वेळ लागतो आजच्या ट्रेकला. गौरी, कसं वाटतंय तुला? छान वाटतंय ना? ओके चला. आपल्यासोबत आहेत आपल्या आजच्या ट्रेकचे ट्रेक लीडर आपले वाटाडे रमेश अंबीर साहेब. चला कुठे तुम्ही? सुधागड परिसरातल्या ज्या घाटवाटा आहेत त्या घाटवाटांसाठी हे आपल्याला खास मार्गदर्शन करतात वाटाडे म्हणून. रमेश सर, तुमचा प्लीज नंबर सांगा जरा. 8668427791. कुठल्या घाटवाटा येतात हे आपल्या सुधागड आणि तैलबैला परिसरामध्ये? आता सुधागडच्या म्हणजे बॅक साईडनं सुरुवात केली. सवासनी घाट, वाघजाई घाट, गोंदाड घाट, घोडजीन, तेवडी घाट, भोरपे घाट, नांदेड घाट, नालेची वाट, गोंदाड, आंबराई घाट, डेऱ्याचा घाट, गाडोलोट घाट, ओवलीचा घाट, असे घाटवाटा आहेत. बापरे, काय म्हणलं 10 ते 15 घाटवाटा सांगितलेलं आहे. ज्या वारसदाराची पण घाटवाटा आहे ना? हां, अशा 10 ते 15 घाटवाटा सांगला. ह्या घाटवाटा काय घाटवाटा आम्ही ऐकलेल्या होत्या, पण काय घाटवाटा ह्या ऐकलेल्या नव्हत्या. त्या रमेश भाऊंकडे आपल्याला समजल्या. भविष्यात नक्कीच त्या करण्याचा प्रयत्न करू आम्ही. हाचे ट्रेक लीडर आपले तेजस सर आहेत. तेजस सर ट्रेक लीडर आहेत. खरंच खूप चांगलं वाटतं. भरपूर दिवसांपासूनची इच्छा होती तेजस सरांबरोबर ट्रेक करायची. धन्यवाद. ते आज पूर्ण झाली. सर, इथल्या जवळ 10 ते 15 घाटवाट आहेत. आपण त्या सगळ्याच करूया भविष्यात. परत तुम्ही याल अशी आशा करतो. जवळजवळ पाऊण तासाचा ट्रेक झालाय आणि ट्रेक दरम्यान एक ही वनवा लागलेली जागा आपल्याला पाहायला मिळते. ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सर्रास ह्या भागामध्ये वनवे लागतात. पुढे आपल्याला खडसांबळे गावातील जे गावाच्या हद्दीवरचं जे बौद्ध लेणी आहेत ते पाहायला मिळतील. कसं असतं माहिती आहे का, आम्ही ट्रेकला गेल्यावर
काय ना एखादा माणूस तरी राहतो. मग त्यातला आता आपला सागर भाऊ राहिलेला आहे. सागर भाऊच्या आठवणीने हे दोघेजण व्याकुळ झालेले आहेत. आणि खरंच तुमची प्रतिक्रिया काय सागर भाऊ बद्दल? आमची प्रतिक्रिया आहे सागर गया भाड में हम चले पहाड में. असं सागर भाऊ. हॅशटॅग सागर भाऊ. सागर भाऊ, जरी या लोकांनी तुम्हाला शिव्या दिल्या असल्या तरी पावली पदोपदी तुमची आठवण या माणसांना येत राहते क्षणाक्षणाला. कारण तुम्ही असलात की शिव्या आपोआप तोंडातून निघतात. तुम्ही नसलात की त्या आठवाव्या लागतात. अशी या माणसांची प्रतिक्रिया मी विचारले. बघू अजून पुढे काय काय तुमच्याबद्दल काय काय ह्या लोकांच्या मनात आहे ते मी काढून घेणार आहे. थोडक्यात आपला तर जंगल ट्रेक लागलेला आहे. जंगलातून मस्त थंडगार सावलीतून आमचा प्रवास चालू आहे. संजोगने डोक्यावरची टोपी काढलेली आहे. संजोग कसं वाटतंय? संजोग जरा इकडे बघून सांगतोस का बाळा? धड पडू नको. सह्याद्रीपुत्र ट्रेकर्स को स्पॉन्सर बाय गौरी सतीश नरवणकर, आमचे सर्व सतीशभाई नरवणकर. खरंच सह्याद्रीपुत्र ट्रेकर्सला वेळोवेळी त्यांनी आधार दिलेला आहे. प्रवासी डोंगर किल्ल्यांच्या वसईसोबत सह्याद्रीपुत्र ट्रेकर्सला पण त्यांचा कायम आधार राहिलेला आहे. आणि त्याचबरोबर पावर्ड बाय संजोगभाई नरवणकर आणि आमचे आधारस्तंभ अध्यक्ष संदीप भाऊ नरवणकर. खरंच वेळोवेळी त्यांनी सह्याद्रीपुत्र ट्रेकर्सला आणि प्रवासी डोंगर किल्ल्यांना खूप मदत केलेली आहे. त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि आजकाल जो सगळं प्रोत्साहन म्हणजे तुम्ही शाब्दिक नसतं, ते आर्थिक पाठबळ द्यावं लागतं. ह्या तिघांच्यामुळे वेळोवेळी आपला ग्रुप जिवंत राहिलेला आहे. डिजिटल मार्केटिंग आणि त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंग दर्शनभाई साकरिया यांचं पण काय बोलतो आपण, त्यांचं सहकार्य आपण विसरून चालणार नाही. सह्याद्रीपुत्र ट्रेकर्सला त्यांनी बॅच दिले होते. ते बॅच सर हो दर्शन भाऊ धन्यवाद तुमचं. आता इथे आठवण करतो कारण प्रवास करताना आपण आज आहोत खडसांबळे गाव आणि नेसवली ना नेनवली गावाच्या वेशीवरती असलेली ही बौद्ध लेणी. मित्रांनो, काळामध्ये ही साक्ष देणारी ही लेणी आहेत घाटवाट असल्याची. कारण कोकणातून जो व्यापार व्हायचा, इव्हन तुम्ही म्हणाल बँड्रा, त्यानंतर नालासोपारा बंदरातून जो माल यायचा तो आपल्या देशावरती न्यायचा असेल तर आपल्या खूप साऱ्या घाटवाटा आपल्या या सह्याद्रीमध्ये पाहायला मिळतात. त्याच प्रकारातली घाटमाट्यावरती जो व्यापार व्हायचा आणि जी व्यापारी लोक होती त्यांना त्यांच्या विश्रांतीसाठी ही बौद्ध स्तूप किंवा बौद्ध लेणी ही बांधलेली आहे. आणि जवळजवळ नाही म्हणाल ही 1,500 ते 2,000 वर्षापूर्वीची ही लेणी असू शकतात. ऐतिहासिक संदर्भ आपल्याला पुस्तकांमधून पाहायला मिळतो. जर आणखीनच तुम्हाला जर ह्याचा ऐतिहासिक संदर्भ बघायचा असेल तर तुम्हाला आनंद पाळंदे सरांच्या डोंगरवाटा या पुस्तकामध्ये तुम्हाला पूर्ण ह्या घाटवाटांची माहिती आपल्याला पाहायला मिळते. चला तर आता आपण बघूया या स्तूपांची किंवा या लेण्यांची जी खोल्यांची रचना आहे ती आणि ह्या स्तूपाचं मेन स्तूप आणि पूर्ण वरांडा. ही एक खोली आहे. आणि आपण जर विचार केला तर त्या काळात जे बौद्ध भिक्षुक किंवा हे यायचे व्यापारी त्यांना राहण्यासाठी हा बेड असायचा.
इथे दिवाबत्तीची सोय आणि हा इकडे रूम त्यांना जेवण वगैरे करणं. एक खोली, ही दुसरी खोली, ही तिसरी खोली, ही चौथी, ही पाचवी, स्तूप आपल्याला पाहायला मिळतोय प्रार्थनेसाठी. 6वी 7वी 8वी 9वी 10वी खोली, ही एक 11वी खोली आहे. 12 13 14 15 ही 16वी खोली. आग 4 खोळ्या. एवढं आलं तर बघून येतं. बाबा एवढं मोठं पाण्याचं टाकी. खूप छान छान व्हिडिओ काढलेत हा, ग्रुपवर शेअर करा. तुम्ही या एक आठवण म्हणून, एक डॉक्युमेंटेशन. आणखीन 20-25 वर्षांनी आपलेच व्हिडिओ आपल्याला बघायचे झाले. कोण बघो वगैरे न बघो, पण 20-25 वर्षानंतर जर आपल्याला जेव्हा आपली भटकंती थांबेल तेव्हा हेच व्हिडिओ असणार. हेच व्हिडिओ आपली आठवण असणार आहे. चला मित्रांनो, कसे वाटलं तुम्हाला लेणी? ए बावा एक नंबर कंटेंट भेटलाच. लक्षाने सरकारने लक्ष दिलं पाहिजे. बरोबर मित्रांनो, हे प्राचीन स्मारक संरक्षित स्मारक आहे. 1958च्या 24व्या प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय स्थळे व विशेष अवशेष अधिनियमात वे राष्ट्रीय महत्त्वाचे जाहीर करण्यात आलेले आहे. जर कोण हा इकडे सगळ्या खोल्या होत्या, ते सगळ्या पडल्यात, काळाच्या ओघामध्ये नष्ट झालेल्या आहेत. एका थांब्यावरती आम्ही आता बसलोय. सागरची पूर्ण काढून झाल्यानंतर हे लोक आता निघाले. सागर, आय मिस यू. आय मिस यू, आय लव्ह यू. आय लव्ह यू. आम्हाला पार्टी दिली ना, त्याचं आम्हाला असं म्हणजे पोटात जळजळतंय. मग आम्ही घेऊन येत होतो, पण तुम्ही आलात ना. डायरेक्ट लास्ट एंडला तुम्ही नाशिकला गेलात, म्हणून आम्ही शेवटी दरी भाऊन आम्ही गाडीमध्ये घेतली. ताडी बोल. अरे नक्कीच. ऑल इंडिया ताडी संघटनेचे अध्यक्ष तेजस भाऊ. तेजस भाऊ. ते म्हणतात की नक्कीच नक्कीच नक्कीच. सागर, चला पुढच्या प्रवासाला लागूया आपण आता. केवणीच्या पठाराकडे आम्ही आता प्रस्थान करतो. जंगल वाट आहे, ऊन तापले, सूर्यनारायण पुढं तापलेलं आहे आता. आणि ह्या तापत्या सूर्यनारायणाच्या प्रखर उन्हातून आमचा हा प्रवास असाच अविरत चालू राहणार आहे. मित्रांनो, लोक पावसाळी ट्रेक करतात. का करतात? कारण त्यांना सगळे हिरवळ बघायचे. मित्रांनो, 3 ऋतू ट्रेक करा. आम्ही मोस्ट ऑफ पावसाळी ट्रेक हे अवॉइड करतो आणि उन्हाळी ट्रेक प्रेफर करतो. कारण भले आपल्याला पाणी कॅरी करावं लागत असेल किंवा आपल्याला ऊन लागत असेल, पण आपण जेव्हा टॉपला पोचतो त्यावेळेचा जो नजारा असतो गड किल्ले बघण्याचा, ते वातावरण कसं दूरपर्यंत आपल्याला ना क्लिअर मिळतं. आणि दूरपर्यंतचे गड किल्ले किंवा भाग आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून हे उन्हाळी ट्रेक करायचे. चला, एक आपला विसावा. आपण थोडं वेट केलं. येतं आराम करतोय थोडा वेळ. थांबा, आपला संघर्ष भावाने संघर्ष करून टाकला सगळा. क्षणिक विसावा. काढा ब्लॉग इकडे बनवतायत.
येस मगच आपल्याला इथं ब्रेक घ्यायला पाहिजे होता कारण इथं खूप मस्त जागा आहे. मटण बिटन शिजवलेलं आहे इकडे. मटण मासे आणि हे बघा मुरुट शेंग. हे बघा इथे पडले लहानपणी आम्ही छोटे असताना हा हाताला लागले. हाताला लागले बघा. लहानपणी छोटे असताना आमच्या आयाने रेंज आम्हाला पोट दुखल्यावर ह्याच मुरुट शेंगा उगाळून दिल्या होत्या. बरोबर ना? एअरटेलला प्रॉब्लेम येस 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 येस. सह्याद्रीमध्ये घाटवाटा करताना जंगलामध्ये फिरताना अशी औषधं आपल्याला मिळतात. बघूया जमा करून ठेवूया. उपयोगाला आले तर आले. आपल्याला आता ह्या ओढ्यातूनच पुढे जावं लागतंय का कारण घाटवाटा ह्या मोस्ट ऑफ आपल्याला ओढ्यातूनच करावं लागतात आणि पावसाळ्याच्या करायच्या म्हटलं तर खूप मुश्किल करूच नाही आणि करताच येणार नाही. हा आमचा माणूस दर्शन भाऊ साखर धडपड्या सारखा पडतोय. खरं सारखा पडतोय. आयला बायको शिव्या घालते. बरं झालं गेलं ते. संडेचं कोण यांना 10 वाजेपर्यंत झेलणार काय बनवून देणार. दर्शन भाऊ बरोबर ना? अचूक ना? का पॅच वरती येऊन आता थांबलोय. खूप कडक ऊन आहे. हे सगळं डॉगीश बाय आमच्या बाजून चाललेत आणि तेजस भाऊ आपले तर पाटे राहिलेत. हा फोटो हाय ग. खूप पौर्णिमा कसं वाटतंय ग? काय मस्त काहीतरी सांग. हो मॅडम एक बाईट द्या. काय पण द्या या ट्रेक बद्दल. घाटवाटेचा तसा दुसरा ट्रेक पहिला भीमाशंकर तो पावसाळ्यात केल्यामुळे एवढं जाणवलं नाही. आज हाय होते सगळं लाई होते ना? होती लाई होते ना सगळे. हा जेव्हापासून हा ओढेचा ट्रेक लागलाय तेव्हापासून जरा थोडस आणि ऊन पण वाढत आहे त्यामुळे थोडासा उन्हामुळं थोडासा दम लागतोय. बाकी मजा खूप येते. साथीदार खूप छान आहेत. मस्ती मजा करत ट्रेक चालू आहे. त्यामुळे उन्हाची लाहिली थोडीशी कमी होत आहे. टाक थंड नको टाकू. झालं झालं बस. गौरी उन्हातून लाई झाली. गौरी आमची लाल झाली आहे. हा पूर्ण ओढ्याचा ट्रेक. ऑल इंडिया धडपडे संघटनेचे अध्यक्ष दर्शन भाऊ साखरिया. दर्शन धडपडिया. ओके. लावण्य कसं वाटतं? लावण्याचा कलर चेंज नाही झाला. हे पण लाल झाले. घाटवाट चालायची म्हणजे खूप अवघड आहे. उन्हातून ट्रेक करणं म्हणजे खूप भारी असतं. आणि उन्हातून ट्रेक कोण करतात? जे ऑल सीझन ट्रेकर असतात तेच उन्हाळ्यातून ट्रेक करतात. चला येस 12:30 झालेत आणि मस्त एन्जॉय करत आम्ही ट्रेक करतोय. संजय भाऊ बरोबर ना? येस टेन्शन लेने का टेन्शन लेणे का नाही. 3 आठवड्यात आम्ही ट्रेक करतो आणि असं खूप वाटतं हलकं हलकं वाटतं. म्हणजे असं जास्त ओझं घेऊन किंवा नाही आता आपल्याला करायचं आहे, आपल्याला धावायचं आहे, कुठेतरी जिंकायचं आहे असं काहीही चाललेलं नाही. आरामात मजेत मजा करत शाळेच्या आठवणी काढत आम्ही चाललोय. शाळेच्या आठवणी करत आम्ही चाललोय. तुम्ही शाळेतलं वातावरण कसं होतं? दोन मैत्रिणींना फोटो व्हिडिओ पाठवली इंस्टाला होती. तिथं ओपन होणार नाही. बोलत तू जे माझ्यासोबत नसलीस तरी तुझा फोटो माझ्या खिशात असतो. ती इंस्टावरती व्हिडिओ बसताय आणि त्यात व्हिडिओ कसे काय असे तेच एक कार्टून करतात. नाही भारी आहे. तू पाठवलास का मैत्रिणी? हा एक अवघड पॅच आपल्याला आता चढावा लागला. हे बघा हे आमचे पार्टनर कसे चढतात हा पॅच. हे दोघे जण चढलेत, 3 जण. हे बघा असं धरून वरती यावं लागतंय. पूर्ण श्वास फुलतोय. संघर्ष भाऊ आता
चढले. आपण शॅम्पू लावतो शिकाकाई, सह्याद्रीमध्ये फिरताना आपल्याला वेगवेगळी झाडं मिळतात. आता त्याची वेल बघा. शिकाकाई आपण म्हणतो, शिकाकाई. शिकाकाईची वेळ आता तुम्हाला मी फळ दाखवतो. ह्या शिकाकाईच्या बिया आणि ही शिकाकाईची झाडं, आपण जो शॅम्पू वापरतो शिकाकाई शॅम्पू त्याची सगळी या साईडला भरपूर आहेत झाडं त्याची शिकाकाईची. आता आपण बघतो ती समोर दिसते ते एक एकोलवाली आहे आणि तुम्हाला दाखवतो तलबैल. हा बघा समोर दिसतो तो तलबैल आहे. तलबैलच्या दोन्ही भिंती, एक भिंत त्या साईडला आहे, 2 आहे आणि ह्या उजव्या साईडला इकडे घनगड आहे. उजव्या साईडला घनगड, ही एकोले व्हॅली, तलबैल. आता आपण जाणार आहोत केवणीच्या पठारावरती. समोर दिसतो तो मारता डोंगर आणि ह्या जिनकोटच्या खिंडीतून आलो वरती आणि हा मरताना डोंगर. जिनकोट खिंड तशी जीवावरच आली होती. इथून आता केवणी पठारावरती जाणार आहे. 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. खतरनाक सूर्य आग ओकतोय. खिंड ओलांडून वरती आता केवणीच्या पठारावरती आलो आहे. आता हे समोर दिसतंय आपलं केवणीचं पठार आहे. खूप मोठं असं पठार आहे हे केवणीचं. घनगड आपला तलबैल. केवणीच्या पठारावरून हे कुंभ्याची पानं मित्रांनो, खास पानगा बनवायला पानं घेतलं, भरपूर घेतलेत पानं या वेळेला. कुंभ्याची पानं. ए पोरी लोकांनो, ऊन कसं लागतंय? सगळा तुमचा मेकअप गेला पण. ए काय गप्प बसा. हे काय काय नाही, सकाळी सकाळी मेकअप केलात तुम्ही ट्रेकला. मस्त. आम्ही आता जेवतोय. दुपारचं 1:30 वाजलाय. अरे कलाची पेटा, भाकरी, दमदमादम. कसं वाटतंय? गडगड वाटतंय. जेवलो आम्ही. 2-2 भाकऱ्या खाल्लेल्या प्रत्येकाने. 3 भाकऱ्या खाल्ल्या मी 2 खाल्ल्या भाकऱ्या आणि 3 खाल्लं तुम्ही? 2 खाल्लं 3 भाकऱ्या. आणि ह्या लोकांनी याने 2.5 हिने 2.25 9 आणि ही 2.25. खाली डायरेक्ट दरी आहे. पंढरपुरी म्हशी आहेत अशा मोठ्या. केवणी पठाराच्या इथं वरती आपल्याला एक घर मिळतं, ते म्हणजे ढेपे बाबांचं हे घर. ढेपे बाबांचं हे घर इथे मिळतं. इथे विसावा सगळं 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 आपल्याला मिळतं इथं. ए चला पटकन. नाही संपलंय. केवणी पठारावरती नाही म्हणाला 20-25 वर्षापूर्वी खूप सारी वस्ती होती आणि या वस्तीची साक्ष आपल्याला एकच होती, ही जिल्हा परिषदेची शाळा. आता कोणीही विद्यार्थी नाही आहेत. आता ही शाळा फुल पडीक आहे. केवणी धनगरवाडा, सुधागड, जिल्हा रायगड, आपल्या कोकणात येतं. सगळी लोक स्थलांतरित झाली. स्थलांतरित झाल्यानंतर मग विद्यार्थी उरले नाहीत. परिणामी शाळा बंद पडल्या. हे काय घरं सगळी. सध्या मी वाट हरवलोय.
खाली जाऊन पण वरती आलोय. सगळ्यांना उद्या ऑफिसला जायचं आहे. यांना पनवेलवरून 8ची ट्रेन पकडायची आहे. पनवेलवरून नाही बाबा, सॉरी कोपोलीवरून 8ची ट्रेन पकडायची आहे. मॅडमना टेन्शन आहे, उद्या पोलीस स्टेशनला जायचं आहे, रिपोर्ट करायचं आहे. चला ठीक आहे. हा सुधागड आहे, तैल बैल. आणि आता आम्ही नळीच्या वाटेने उतरतो केवणीच्या पठारावरून. नळीची वाट उतरताना ना खूप स्लिपरी रस्ता आहे. गांडूळ माती असल्यामुळे पाय सरकण्याचा चान्सेस खूप आहेत. सर एकदम बसून उतरतात आहेत. काय तो नाही, हा दुसरा आहे, दुसरी वाट आहे. आपण त्या ह्याच्यातनं उतरलेलं ना, तर असं तसंच ह्या ह्याच्यातनं उतरायचं. आपण ती अशी आहे ना, इथून खाली जाते. केवणी पठाराच्या नळीच्या वाटेतून उतरतोय. आताच कुठे हवा लागायला लागली मस्त. नाहीतर पाणी पिऊन पिऊन मरायला होतं. हे पण हा तेच ना, नळीची वाट भयानक पद्धतीने आमची पोरं उतरत. गौरी टमॅटो पिकला, भडजी भडकला. गौरी इकडे ना, बिचारी गौरी. कौतुक करावं तेवढं कमीच आहे पोरीचं. पण काका तुम्हाला रेहान कसा रडायला आला होता. मग काय करणार आता, चला. रडायला लागली तुम्ही पण. सुरी माझ्या बॅगेत लेफ्ट साईडला जस्ट आमचं आता लेफ्ट साईडला जे पॉकेट आहे ना, हा 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 त्यात. ट्रेक कम्प्लीट झाला दिवसभरात. 7 ते 8 किलोमीटर, सॉरी 7 ते 8 तास चालत कंटिन्युअसली. आणि जस्ट आता बेस विलेजला आलं. बघतोय मी आता, सगळ्यांना विचारतोय. संजय भाऊ, आजचा ट्रेक कसा होता? संघर्ष काका छान छान छान. मानी माऊचं घर किती छान. दर्शन भाऊ, तुमचं काय मत आहे? आमचं पण एकच होतं, थोडीशी वाटली पण बरी वाटली. बरी वाटली. ओके संदीप भाऊ. हा ट्रॅक या बिस्किटा ऐका मॅडम तुम्ही काय सांगताय? मस्त छान होता. छान होता ना. एक नवा अनुभव आणि एक एक्सपिरियन्स आणि थकवणारा होता. म्हणजे थकवणारा असं झालं की कोऑर्डिनेशन मुळे, पण बाकी अदरवाईज ओके. पण ओढ ओढ लागली. आमचे आजचे वाटाड्या, आपण त्यांना मार्गदर्शक पण म्हणू शकतो. रमेश भाऊ, मित्रांनो, असं वाटतं की ते जमिनीवर चालत नाही. तर मी त्यांना 2दा प्रश्न विचारला, तुम्ही जमिनीवर चालता का? ते अजूनही त्याचं निरुत्तर आहेत. खरंच रमेश भाऊ हंबीर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमचा आजचा ट्रेक सक्सेसफुल केलात. आम्ही 2-3 वेळा चुकलो, आम्हाला तुम्ही खाली न्यायला आलात. खूप धन्यवाद. तुमच्यासारखे असे वाटाड्या होणे नाही, असे कमी आहेत तुमच्यासारखे सह्याद्रीमध्ये वाटाडे. आणि नेक्स्ट टाइम नक्की आम्ही आणि एवढ्या वेळा 3-4 वेळा माणसं चुकली, त्यांना 3-4 वेळा माणसं चुकली आणि त्यांना घेऊन येणं म्हणजे साधी गोष्ट नाही. आम्ही नक्कीच तुमचंच नाव रेकमेंड करणार, कारण असा वाटाड्या होणे नाही. सर बरोबर ना? सर तुम्हाला काय वाटतं वाटाड्याबद्दल? तुम्ही सांगा 2 शब्द. चालत नाही, तो चालत नाही तर गेला कधी आला कधी आम्ही फक्त किती उतर 100-200 मीटर. आमची अर्जुनाची पाठी होती तरी हा पुढे आला. हा, थँक्यू सो मच. आज आमचा ट्रेक संपन्न झाल्यानंतर संदीप भाऊनी, दर्शन भाऊनी आणि संजोगने खायची मदत त्यांनी केलंय, पण बनवणारा माणूस हाच होता यार. संपला आंबा. हॅट्सअप आंबा संपला का? आंबा दे. हा रे, तोंड भरपूर कमी पडला अजून.